शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी 18 जूनला सूर्यास्त समयी पंढरपूरकडे एकनाथ भानुदासच्या जयघोषात प्रस्थान झाले। यंदा प्रथमच या दिंडी पालखी सोहळ्यात तब्बल 150 किलो चांदी वापरून आणि उच्च प्रतीचं सागवानी लाकूड वापरून रथ तयार करण्यात आला असून या रथाचे पूजन आणि लोकार्पण खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते तर नाथांच्या पादुका पालखीचं पूजन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरीत दाखल होणाऱ्या 10 मानाच्या दिंड्यांपैकी पैठणची 4 क्रमांकाची मानाची दिंडी समजली जाते। या दिंडीत सहभागी होण्यासाठी संभाजीनगर, बीड, जालना, अहिल्यानगरसह शेजारील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त सकाळपासूनच पैठण नगरीत दाखल झाले होते। दिंडी सोहळा पालखी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी, ज्ञानेश महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, पालखीवाल्यांसह दिंडी व्यवस्थापक चंद्रकांत आंबिलवादे यांच्या नियोजनाखाली जवळपास 10,000 वारकरी आणि 45 उपदिंड्या सहभागी होणार असून या पायी पालखी दिंडी पंढरीच्या आषाढी सोहळ्यात सहभागी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या भागातील चनकवाडी, हदगाव, लाडजळगाव, मुंगसवाडी, राक्षसभुवन, रायमोहा, पाटोदा, दिघोळ, खेरडा, दांडेगाव, अनाळे, परंडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे या गावात दिंडीचा मुक्काम होणार असून 5 जुलैला दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे। पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला 10 जुलैला सुरुवात होणार असून 21 जुलैला दिंडी पुन्हा पैठण शहरात दाखल होणार आहे। यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नीलम बाफणा, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, नाथ संस्थाचे दादा बारे, विठ्ठल महाराज चनघटे, नंदू अण्णा काळे, दत्तात्रय गोरडे, रेखाताई कुलकर्णी, सोमनाथ दादा परदेशी, सूरज लोळगे, तुषार पाटील, किशोर चौहान, किशोर तावरे, राजू गायकवाड, सिद्धार्थ परदेशी, बंडू आंधळे, पवन लोहिया, शहादेव लोहारे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रतिनिधी शिवाजी गाडे, NTV न्यूज मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।